यश स्पोर्ट्स अकॅडमी मुंढवा गुणगौरव पुरस्कार समारंभ। मुंढवा गावातील क्रीडा क्षेत्रात गेली 24 वर्षे सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या यश स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित गुणगौरव पुरस्कार व खासदार चषक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। माननीय विजय कोद्रे मुख्य प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार प्राप्त यांच्या मार्गदर्शनाखाली यश स्पोर्ट्स अकॅडमीने तब्बल 600 पेक्षा जास्त राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडवले आहेत। ही केवळ संख्या नसून मुंढवा गावाचा आणि पुण्याचा अभिमान आहे। या अकॅडमीमध्ये मुलामुलींना वुशू, बॉक्सिंग, तायकोंदो, स्केटिंग, मल्लखांब, मर्दानी खेळ अशा विविध क्रीडा प्रकारांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते। ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे मोठे कार्य अकॅडमी करत आहे। हा भव्य समारंभ लोणकर माध्यमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सुरुवातीलाच अकॅडमीतील खेळाडूंनी वुशू, तायकोंदो, मल्लखांब आणि मर्दानी खेळाचे थरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित पालक आणि मान्यवरांची मने जिंकली। लहान वयातील खेळाडूंचा आत्मविश्वास, शिस्त, मेहनत पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले। त्यानंतर खासदार चषकाचे बक्षीस वितरण आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला। विजेते खेळाडूंना सुवर्ण व रौप्य पदके, 5,000 व 3,000 रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। विशेष म्हणजे या खेळाडूंनी केवळ पदके जिंकली नाही तर कष्ट, शिस्त आणि जिद्दीचा आदर्श निर्माण केला आहे। अनेक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असून काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे वाटचाल करत आहेत। कार्यक्रमाचे सुंदर आणि नेटक्या शब्दात सूत्रसंचालन सौ शारदा जितेंद्र पानमन यांनी केले। या समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून लोणकर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता शिंदे मॅडम, प्रकाश साळुंके सर, माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे, माननीय सोमनाथ आप्पा शिंदे, सौ गौरीताई अक्षय पिंगळे, सारथी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष महेश जगताप सर, सन्मित्र बँकेचे संचालक विजय कोद्रे, महादेव उर्फ बाळासाहेब कोद्रे, सौ संगीता फलके, राजेंद्र पानमन, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत सांगितले की खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित होतात। मुंढवा गावातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत आहेत, ही अभिमानाची बाब आहे। म्हणूनच हा गुणगौरव समारंभ म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीचा सन्मान आणि आगामी यशासाठी प्रेरणादायी ठरला। यश स्पोर्ट्स अकॅडमी, खेळातून घडते यशस्वी भविष्य। या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडूंचा तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 5,000, 3,000 आणि बाकीची जे बक्षिसं जिंकली त्या सर्व बक्षीस समारंभाचा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या बक्षीस समारंभ झाला। आमच्या या विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभ म्हणजे कौतुकाची थाप आणि आईवडिलांनी जसं आपण लोकांना आशीर्वाद देतो तसा मान्यवरांचा आपल्याला आशीर्वाद होता। खूप वेळात त्यांनी या ठिकाणी शिंदे मॅडम असतील, पानमन मॅडम असतील, जुबा असेल, सोमनाथ असतील,
आपल्या विजयनगरच्या नगरसेविका नंदताई आपणारे, त्याचबरोबर प्रमुखातल्या उपमहापौर पुणे जिल्ह्याचे या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. तसेच आमचे सर्व सिनियर खेळाडू या सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले आणि या कार्यक्रमानंतर पुढे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेवलला नव्हे तर भरपूर मोठ्या स्पर्धेमध्ये आमच्या या यश अकॅडमीचे विद्यार्थी चमकतील आणि यश अकॅडमीचं नाव, विजय कोल्हे सरांचं नाव राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेणार का नाही मुलांना? सर्व मुलांचा होकार भेटलेला आहे. माझी आई, माझी पत्नी, माझे सहकारी मित्र यांचं मला नेहमी सहकार्य असतं आणि यांच्या सहकार्याशिवाय आजचा हा मोठा कार्यक्रम आणि चित्तथरारक प्रात्यक्षिक मल्लखांब, तायक्वांदो, वुशू, किक बॉक्सिंग यासारखे खेळाचे प्रात्यक्षिक तुम्ही पाहिले आणि हे प्रात्यक्षिक सर्व मुलांना आवडले असतील. आणि आमचे पत्रकार मित्र शिवाजी शिंदे, मनोज गायकवाड आणि निलेश कुंभार यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. या सर्व सहकार्याबद्दल मी पुनश्च मुळा ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व मान्यवरांच्या वतीनं आभार मानतो आणि असं आम्हाला सहकार्य लावते अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान. भारत माता की जय. भारत माता की जय. शिवाजी. यश स्पोर्ट्स अकॅडमी विजयराव कोजरे, सकाळी त्यांचा फोन आला पण मला वाटलं विजयराव कोजरे हे, परंतु झाली चूक नंतर लक्षात आली. ज्यावेळेस मी फोन केला तर विजू भाऊ बोलत होते. तर त्या ठिकाणी निश्चितपणे मुलांचं शिक्षण, संस्कार आणि क्रीडा या तिन्ही गरजा लक्षात ठेवून या ठिकाणी सारथी शिक्षण संस्था असेल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे लोकनाथ हायस्कूल असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुलांचा उपयोग केला जातो आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं. त्याबद्दल सर्व वर्गांना मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः विजय कोल्हे हे अतिशय जीवाभावाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आणि हे काम करत असताना तर लोकांचं आपण देणं घेणं नाही असतो, परंतु आपण एक चांगला नागरिक या देशामध्ये, या जगामध्ये, या गावामध्ये चांगला नागरिक जन्माला यायला पाहिजे अशी भावना डोळ्यासमोर ठेवून अतिशय सुंदर काम करतात. विद्यार्थी मित्र आणि पालक सगळ्यांना नमस्कार. आजच्या या यश स्पोर्ट्स अकॅडमी आपल्या सर्वांचे लाडके राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक श्री विजय कोल्हे सर यांनी जे काही आतापर्यंत योगदान दिलेले, नंतर माध्यमिक विद्यालय असेल, साखळी शिक्षण प्रवर्ग असेल आणि पूर्वकाळातले अनेक काळातले विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण देतात. तर या सर्व प्रशिक्षणात ज्या विद्यार्थ्यांनी वेगळ्या प्रकारातले यश मिळवले, सुवर्णपत्र मिळवली, रौप्यपत्र मिळवली, कांस्यपत्र मिळवली, या सगळ्यांचं जे शिक्षण होतं